डिजिटल 7/12 अवताराला कायदेशीर मान्यता. तलाठ्यांची मक्तेदारी शासनानेच मोडली. महसूल खात्याचा मास्टर स्ट्रोक. राज्यातील कोट्यवधी नागरिकांसाठी महसूल विभागानं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आता डिजिटल पद्धतीनं काढलेल्या 7/12 उतार्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. महसूल विभागानं या संदर्भात शासकीय निर्णय जारी केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे आता नागरिकांना केवळ 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या डिजिटल उतार्यावर यापुढे तलाठ्याच्या स्वाक्षरीची आणि स्टॅम्पची कोणतीही गरज नसेल. महसूल खात्याचा हा निर्णय तलाठ्यांची मक्तेदारी मोडून काढण्याच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल मानलं जातंय. यापूर्वी डिजिटल 7/12 उतारा उपलब्ध होत होता, परंतु त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्यावर तलाठ्याची सही आणि शिक्का हा अनिवार्य होता. यामुळे अनेक ठिकाणी तलाठी 7/12 उतार्यावर सही शिक्का देण्यासाठी नागरिकांची अडवणूक करत होते आणि यासाठी चिरीमिरी मागत असल्याच्या तक्रारीही आल्या होत्या. महसूल मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता ही अडवणूक पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता मिळाल्यानं नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. कोणत्याही शासकीय किंवा खासगी कामासाठी जमिनीच्या पुराव्याकरिता हा डिजिटल 7/12 उतारा थेट वापरता येणार आहे. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड व 16 अंकी पडताळणी क्रमांकासह असणारे 7/12, 8अ आणि फेरफार उतारे हे आता सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग, न्यायालयीन कामकाजात कायदेशीर व वैध असतील असं शासनानं आपल्या परिपत्रकात स्पष्ट केलंय. पारदर्शकतेच्या दृष्टीनं आणि सामान्य नागरिकांना महसूल खात्याच्या दारात हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील जमिनीच्या नोंदींचं डिजिटलायझेशन खऱ्या अर्थानं पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.